नमस्कार मित्रांनो, साधारण 2 आठवड्यापूर्वी मी एका पुस्तकाचं समालोचन केलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं पृथ्वीवर माणूस उपराच. त्या लेखकांचं असं म्हणणं होतं की माणूस या पृथ्वीवरचा नाहीच आहे. आपले जे पूर्वज आहेत ते कदाचित इतर ग्रहावरून आले आणि त्यांनी इथं वस्ती बसवली. तर त्याच विषयाला पुढे घेऊन जाणारं किंवा त्याच अनुषंगाने आणखीन एक पुस्तक मला तुम्हाला सादर करायचं आहे. पुस्तकाचं नाव आहे बर्म्युडा ट्रायंगल. हे पुस्तक एका मूळ इंग्रजी पुस्तक द बर्म्युडा ट्रायंगल याचं मराठी अनुवादन आहे. मूळ इंग्रजी पुस्तक जे आहे ते लिहिले चार्ल्स बेर्लिज यांनी आणि याचं मराठी अनुवादन केले विजय देवधर यांनी. बर्म्युडा ट्रायंगल हा साधारण त्रिकोणी आकाराचा समुद्रातला एक भाग आहे जो फ्लोरिडा आणि बर्म्युडा बेट यांच्यामध्ये आहे. इथं रहस्यमयरित्या जहाजं आणि विमानं गायब होण्याच्या अनेक घटना घडल्या. यातली प्रमुख जी घटना आहे ज्याच्यामुळं सगळ्या जगाचं याच्याकडे लक्ष गेलं ती म्हणजे 1945 साली अमेरिकन नेव्हीची 5 बॉम्बर विमानं ही निघाली होती एका सरावाला. आणि त्यांचा असं का सराव होता की ठराविक ठिकाणी जायचं, ठरलेल्या ठिकाणी बॉम्ब हल्ला करायचा आणि परत पुढे जाऊन इंधन भरून परत माघारी यायचं. त्यांनी हा सरावाला सुरुवात केली, उड्डाण केलं, ठरलेल्या ठिकाणी बॉम्ब हल्ला केला आणि मग पुढे जाऊन इंधन भरलं आणि ती परतीच्या प्रवासाला निघाली. परतीच्या प्रवासामध्ये थोड्या वेळात ती पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र त्यांच्याकडून एक वेगळे सिग्नल यायला लागले किंवा रेडिओ ऑपरेटरनी त्यांचा जो आवाज ऐकला त्याप्रमाणे असं होतं की त्यांचं होकायंत्र काम करत नाहीये, जायरोस्कोप काम करत नाहीये, अल्टिट्यूड मीटर जो उंची दाखवतो ते काम करत नाहीये किंवा काहीतरी विचित्र आकडे दाखवत आहेत. इंधनाचा जो काटा आहे तोही काहीतरी वेगळेच आकडे दाखवतोय जो अपेक्षित नाहीये आणि त्यांना कळत नाहीये की ते कुठल्या दिशेला जात आहेत किंवा ते दिशा भरकटलेत. असं थोडा वेळ त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होतो. त्यांचे आवाज येत राहतात, मात्र रेडिओ ऑपरेटरचा आवाज इकडून जात नाही आणि ती विमानं परत येत नाहीत, ती विमानं गायबच होऊन जातात. थोडा वेळ वाट बघितल्यानंतर एक विमान त्यांच्या शोधासाठी पाठवलं जातं, सर्च ऑपरेशनसाठी. मात्र ते 6वं विमानही गायब होतं, तेही परत येत नाही. आणि मग त्यांच्या शोधासाठी, या 6 विमानांच्या शोधासाठी एक मोठं सर्च ऑपरेशन सुरू केलं जातं. अनेक जहाजं, विमानं ही त्यांच्या शोधात निघतात आणि जवळपास 3 लाख वर्ग किलोमीटरचा एरिया अक्षरशः पिंजून काढला जातो. पण ते कुठंच त्या विमानाचा काहीच थांगपत्ता लागत नाही किंवा त्यांचा काहीच मागमूस सापडत नाही. ती साधी विमानं नव्हती, ती बॉम्बर विमानं होती. त्यातले जे पायलट होते ते अतिशय प्रशिक्षित होते आणि त्यांच्याकडून कुठल्याही इमर्जन्सीचा किंवा मदत पाहिजे असा सिग्नल आलेला नव्हता. त्या विमानांसोबत काय झालं हे नक्की कुणालाच सांगता आलं नाही. अनेक समित्या नेमल्या गेल्या, त्यांच्यावर काय झालं असेल याचं शोधकार्य घ्यायचा प्रयत्न केला गेला, पण काही घडलं नाही. त्या विमानात जर बिघाड झाला असं म्हणावं तर 5ही विमानात एकसाथ बिघाड होणार नाही किंवा तेल संपलं नव्हतं, कारण त्यांनी परतीच्या वाटेत तेल भरून घेतलं होतं, इंधन भरलेलं होतं, त्यामुळं तेल संपायचा काही प्रश्न येत नव्हता. किंवा ते पायलट अतिशय म्हणजे त्यांचं ट्रेनिंग प्रॉपर झालेलं होतं, खूप अनुभवी पायलट होते ते, त्यामुळे त्यांच्याकडून काही चूक व्हावी असंही शक्यता नव्हती. मग या विमानांच्या बाबतीत काय झालं असेल हे कुणालाच सांगता आलं नाही. तसंच ती जी विमानं होती त्यांनी जर फोर्स लँडिंग केलं असतं पाण्यावरती तर साधारण 90 सेकंद ती विमानं तरंगतील अशी ती विमानं होती. आणि हे जे सगळे पायलट्स होते ह्यांना लाईफ बोट्स घेऊन 60 सेकंदाच्या आत विमानातनं बाहेर यायचं प्रशिक्षण दिलेलं होतं. त्यामुळे 1.5 मिनिट हा तसा भरपूर वेळ होता की 90 सेकंदात ते बाहेर पडू शकले असते, कारण 60 सेकंदातच बाहेर यायचं त्यांना ट्रेनिंग होतं. मग यांच्या बाबतीत काय झालं हे कुणालाही कधीच सांगता आलं नाही. अनेक समित्या ह्याच निष्कर्षापर्यंत पोहोचल्या की काहीतरी अमानवीय इथं घडलेलं आहे, हे काही मानवी चूक अशी नाहीये. त्याच्यानंतर अनेक जहाजं होती ती सुद्धा या भागात गायब झाली. लेखकांनी तर जहाज आणि विमानांची एक मोठी यादी या पुस्तकात दिलेली आहे की किती विमानं या भागात गायब झाली, रहस्यमयरित्या गायब झाली आणि त्यांचा कसलाही मागमूस लागला नाही. बरं, जहाजं खूप छोटी नव्हती. USS सायक्लॉप्स किंवा HSS जी विमानं होती, जहाजं होती, ती अशी अजस्त्र मालवाहू नौका होत्या. त्या अशा छोट्या मोठ्या लाटांनी किंवा काहीतरी समुद्रात वादळ आलंय म्हणून बुडणाऱ्यांपैकी नव्हती. रोझाली म्हणून एक जहाज होतं, त्याच्या बाबतीत घडलेली घटना फारच विचित्र होती. हे ज्यावेळेस रोझाली सापडलं किंवा किनाऱ्याला लागलं
त्यावेळेस त्याच्यावरची सगळी माणसं गायब होती. मात्र त्यातल्या सामानाला कसलाही धक्का लागलेला नव्हता. तिथं मारामारी झाल्याच्या किंवा गोळीबार झाल्याच्या कसल्याही खुण्या नव्हत्या किंवा समुद्री चाच्यांनी त्यातला माल पळवून न्यायचा प्रयत्न केला होता असंही नव्हतं. त्यातला माल जसाच्या तसा होता. मात्र सगळी माणसं गायब होती. US आल्टॉन म्हणून एक जहाज होतं. त्या कॅप्टन सोबत घडलेली घटना ही अतर्क्य आहे. ती तर त्याचं काहीच तर्कशुद्ध स्पष्टीकरण देता येणार नाही. त्या आल्टनच्या कॅप्टनला एक भरकटलेलं जहाज दिसलं. त्यांनी पाहिलं, त्यांनी आपलं जहाज त्या जहाजाच्या जवळ नेऊन दिलं, त्यांना आवाज द्यायचा प्रयत्न केला. तर त्यांच्या लक्षात आलं की ते जहाज रिकामं आहे, त्या जहाजात कुणी नाहीये. मग त्यांनी आपली एक टीम, आपल्या जहाजावरची टीम त्या भरकटलेल्या जहाजावर उतरवली आणि त्याच्यावर कोण आहे का याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. ते जहाज अतिशय उत्तम स्थितीत होतं, त्यातला कसली बिघाड झालेला नव्हता. मग त्याला वाटलं इतक्या चांगल्या स्थितीतलं जहाज आहे तर ते आपल्या ताब्यात घ्यावं, फुकट मिळतंय असं म्हणून त्यांनी आपली एक टीम त्या जहाजावर उतरवली. ते स्थिरस्थावर होतच होते, तेवढ्याच वेळात वातावरणात बदल व्हायला लागला. अंधारून आलं, मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या आणि ते जे जहाज होतं भरकटलेलं ते हळूहळू दूर निघून गेलं. आणि ज्यावेळेस वातावरण स्थिर झालं, परत उजाडलं, त्यावेळेस बघितलं की ते जहाज पूर्णपणे दूर निघून गेलं होतं आणि त्याच्यावरची माणसंही पूर्ण निघून गेली होती. आणि त्यांनी खलाशांची एक टीम अशा प्रकारे त्यांनी गमावली. ते जहाज तर मिळालंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस सूर्योदय झाला त्यावेळेस पुन्हा एकदा ते जहाज क्षितिजावर दिसू लागलं. त्या आल्टनच्या कॅप्टननी त्याचा माग परत काढायचा प्रयत्न केला. तो त्या हट्टालाच पेटला होता की ते जहाज पाहिजे म्हणून. त्यांनी पुन्हा एकदा आपलं जहाज तिथं नेलं. पुन्हा ते जहाज तसंच होतं, त्याच्यावरची सगळी माणसं गायब होती. मग त्या माणसांचं काय झालं होतं, पण त्याला ते जहाज सोडायचं नव्हतं. त्यांनी पुन्हा एकदा आपली दुसरी टीम तयार करायचा प्रयत्न केला, पण यावेळेस कुणीही त्या जहाजावर जायला तयार नव्हतं. शेवटी त्यांनी अनेक प्रकारे मिनतवारी केली, हातापाया पडून एक छोटी टीम त्या जहाजावर उतरवलीच. पुन्हा तेच झालं. त्या जहाजावर जशी टीम उतरली आणि ते थोडे अजून स्थिरस्थावर होत आहेत तेवढ्यातच पुन्हा अंधारून आलं, मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या आणि ते दुसरं जे जहाज होतं ते पुन्हा दूर गेलं. यावेळेस ते दूर गेलं, ते दूरच गेलं, तर ते परत काही दिसलं नाही. अशा अनेक घटना त्या भागात घडल्या ज्याचं काही शास्त्रीय कारण कधी देता आलं नाही. मग लेखकांनी अनेक पर्याय जे आहेत ते चापसून पाहिल्यानंतर शेवटी तिथं UFO असावी किंवा परग्रहावरील कुणाचं तरी तिथं अस्तित्व असावं अशी शक्यता आहे असं त्यांनी मान्य केलं. अनेक जे तिथले शास्त्रज्ञ होते किंवा इतर जे एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशनच्या ज्या टीम्स होत्या त्यांनी मान्य केलं की हे मानवी जे काही लॉजिक आहे त्याच्या पलीकडं आहे. काही शास्त्रज्ञांचं असं म्हणणं होतं की कदाचित मानवाने जी प्रगती केली आहे विमानांच्या बाबतीत, जहाजांच्या बाबतीत, ह्याच्यावर हे परग्रही लक्ष ठेवून होते आणि यांचा जो काही विकास आपण केलाय कदाचित त्यांचा अभ्यास करण्यासाठी तेही जहाजं आणि विमानं घेऊन गेले असतील. काही शास्त्रज्ञांचं असंही म्हणणं आहे की मानवी मेंदूचा जो विकास झालाय त्याच्यासाठी सॅम्पल म्हणून हे माणसं त्यांनी घेऊन गेले असतील आणि त्यांचा ते अभ्यास करत असतील. एका शास्त्रज्ञाच्या मते ते जे UFO उडतात त्यांचा स्पीड इतका प्रचंड असतो आणि आकारही कदाचित इतका मोठा असू शकेल की ते उडून गेल्यानंतर पाठीमागे जो व्हॅक्यूम किंवा निर्वात पोकळी क्रिएट होत होती त्याच्या आत ते ओढले जात होते, ती जहाजं पण आणि ती विमानं पण, आणि ती त्यांच्या मागं खेचून बाहेर गेली असावीत. एका शास्त्रज्ञांचं तर असंही मत आहे की कदाचित हे सगळे लोक, ही सगळ्या जहाजं विमानं एखाद्या 4th डायमेन्शनमध्ये अजूनही असतील आणि ती कधीतरी परतही येतील, ते जिवंतही असतील आणि ते परतही येतील. मात्र ह्या सगळ्या अंदाज आहेत, ह्या सगळ्या शक्यता आहेत, ह्याचं कुठलंही नेमकं कारण आजपर्यंत सापडलेलं नाहीये. तर अशा अनेक रहस्यांनी भरलेलं आणि अनेक शक्यतांनी भरलेलं असं हे पुस्तक आहे. ह्याच्यात कुठलंही शेवटचं कन्क्लुजन दिलेलं नाहीये किंवा नेमकं कारण कुठल्याच एका कारणामुळं ह्या सगळ्या घटनांचं शास्त्रीय स्पष्टीकरण देता येईल. तर असं हे पुस्तक आहे, अनेक शक्यतांनी भरलेलं आहे. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि तुम्हाला काय वाटतं या पुस्तकाबद्दल आणि या UFO बद्दल आणि या बर्म्युडा ट्रायंगल बद्दल हे मला कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.